हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच दसरा झाला, आता दिवाळी तोंडावर आहे. सगळ्यांचीच खरेदीसाठी धांदल उडालेली आहे. पण तरी सुद्धा दरवर्षी सगळ्यांचीच एक तक्रार असते, ती म्हणजे महागाई केवढी वाढली आहे. आणि खरं आहे, दरवर्षी महागाई वाढतच चाललेली आहे असं आपण म्हणतो. आता वस्तूंचे दर का वाढत आहेत याचा जर आपण विचार केला तर मग आपल्या लक्षात येतं की शासनाचं धोरण, टॅक्सेशन म्हणजे कर प्रणाली आणि एकूणच उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं अंतिमतः त्याचा बोजा ग्राहकावरती पडतो आणि मग महागाई वाढते. काही वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर बजेट कधी होतं हे आपल्याला माहित सुद्धा असायचं नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं बजेट म्हणजे काय ही सुद्धा कल्पना अनेकांना नव्हती. असा एक काळ होता. पण गेल्या काही वर्षामध्ये सर्वसामान्य माणूस सुद्धा जागृत झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस आलेला आहे आणि त्यामुळे मग राज्याचं बजेट असू दे किंवा केंद्र सरकारचं बजेट असू दे, त्या दिवशी टीव्हीवरती, वर्तमानपत्रामध्ये त्याबद्दलच्या बातम्या वाचण्यामध्ये माणसाला इंटरेस्ट असतो. एकूणच संपूर्ण कर रचना किंवा ज्याला आपण म्हणू अर्थशास्त्र हे डायरेक्ट इनडायरेक्ट पद्धतीनं प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत बनलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत ती सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं त्याला कळावं अशा अर्थशास्त्राबद्दल. आजच्या चर्चेमध्ये कदाचित काही प्रश्न खूप ढोबळ असतील, काही प्रश्न खूप बाळबोध वाटतीलही, पण आम्ही ते मुद्दाम विचारणार आहे. कारण सर्वसामान्य माणसाला आज या अर्थशास्त्रामधली जी काही परिभाषा आहे ती कळावी, त्याच्या मागच्या संकल्पना आहेत त्या कळाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षामध्ये शेअर मार्केट बद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते पण भीती पण वाटत असते. कारण शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिस्क किंवा धोका असं सुद्धा अनेकांच्या मनात आहे. त्यामुळं शेअर मार्केट बद्दलची सुद्धा मूलभूत माहिती आज आपण करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही बोलवलेले आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय ककडे, त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर ट्रेडनेटचे श्री समीर कुलकर्णी, त्यांचंही स्वागत. नमस्कार सर. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि अगदी जो सामान्यातला सामान्य माणूस आहे त्याला अर्थशास्त्राची ही परिभाषा समजावून सांगायची आहे. कारण काय झालंय की गेल्या काही वर्षामध्ये माध्यमांचा फ्लो वाढलेला आहे, माध्यमांचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे अनेक शब्द कानावर पडतात पण त्यांचा नेमका अर्थ माहीत नसतो. सर, मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचंय ते म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं एक वाक्य आम्ही पण बोलतोय ते म्हणजे रुपया गडगडला आणि डॉलर वधारला. मला सांगा, मुळात हे आंतरराष्ट्रीय दृष्टीनं चलनांची जी काही किंमत असते ती किंमत ठरते कशी? म्हणजे $1 म्हणजे 60 रुपये की 50 रुपये की 67 रुपये हे कोण ठरवतं आणि कसं ठरवतं? एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं चलन असू दे किंवा त्यांचं चलन असू दे, त्या चलनाची क्रयशक्ती म्हणजे वस्तू खरेदी करण्याची क्षमता ही त्या दोन देशांच्या चलनाचा दर ठरवत असते. एक आपण साधं उदाहरण घेऊ. कोल्हापूरमध्ये मी 1 कप कॉफी घेतला, मला इथे $10 द्यायला लागले. आणि मी अमेरिकेत 1 कप कॉफी घेतला, तिथे मला $1 द्यावा लागला. तर याचा अर्थ असा होतो की $1 बरोबर $10. असं त्याचं मूल्य ठरतं. दुसरी बाब अशी असते की आपल्या संपूर्ण जगाचं नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहे तिनं असं सांगितलं 1947 मध्ये की प्रत्येक देशानं आपल्या चलनाचं सोन्यातलं किंमत सांगावी. म्हणजे आमच्या 100 रुपये म्हणजे 1 अंश सोनं असं जर ठरलं तर प्रत्येक देशाचं आपोआप कन्व्हर्जन हे डॉलरमध्ये, डॉलरचं पाऊंडामध्ये, पाऊंडाचं येनमध्ये असं होऊ शकतं. आता प्रश्न तुमचा असा आज जो आला की हा गडगडतो का, तर याचं कारण असं की आमच्या देशामध्ये ज्या दरानं किमती वाढतात त्याच दरानं जर अमेरिकेत वाढत नसतील तर मग अशी म्हटलं तसं $10 बरोबर $1 असं न म्हणता आमच्या देशातली कॉफी समजा $20 झाली आणि त्यांच्या देशामध्ये अजूनही $1 जर कॉफी मिळत असेल तर आता आम्हाला $1 ला $20 द्यावे लागतील. मग आपल्या देशातल्या महागाईचा परिणाम हा परकीय देशाच्या चलनावरती होतो. निश्चितपणे होतो की आपल्या देशाचं चलन मग त्यामुळे कमकुवत होत जातं. कारण आपल्या देशाच्या चलनाची क्रयशक्ती कमी झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणखीन एक घटक असतो ते म्हणजे तुम्ही निर्यात किती करता. तुमची जर निर्यात जास्त असेल तर तुमच्या चलनाला आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि मग तुमचं चलन वधारतं, जसं डॉलरच्या बाबतीत घडतं.
की आज देखील जगातला जवळपास 67% व्यवहार हा डॉलरच्या भाषेमध्येच व्यक्त केला जातो. मग ते कर्ज असेल, देण्याघेण्याचे व्यवहार असतील, त्यामुळे डॉलरला मोठी मान्यता आहे. दुर्दैवानं आपली चलनं जी आहे ती कमकुवत गटामध्ये येतात. डॉलरची मागणी वाढत जाते, ती या कारणामुळं. निर्यात आमची चांगली असेल तर आमच्या चलनाला चांगली किंमत असेल, पण दुर्दैवानं आमचं चित्र उलट आहे. आमच्या देशाची आयात खूप मोठी आहे, त्यातही पुन्हा आमची आयात ही सक्तीची, म्हणजे तेल असेल, खतं असतील, या प्रकारची आहे, आणि कर्जावरचं व्याज, यामुळे आमची आयात कमी, निर्यात आणि त्याचबरोबर निर्यात कमी, या दोन चक्रामध्ये भारताचा रुपया पिचला जातो. पण सर, सर्वसामान्य माणूस काय म्हणतो, महागाई वाढतीये, याला जबाबदार सरकार आहे, सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढतीये. पण एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल की महागाईची कारणं काय असतात? महागाईचं खरं कारण आपण सर्वजण असतो. महागाई फक्त सरकार वाढवत नसते, तर आपण देखील त्याच्यासाठी मदत करत असतो. एक पहा की माझी जर उत्पादकताच कमी असेल, म्हणजे आज मी 100 रुपये पगार घेतो आणि मी जर 50 रुपयाचं काम करत असेल, तर शेवटी 50 रुपये दुसरं कोणीतरी भरत असतं माझ्यासाठी. दुर्दैवानं असं घडत चाललंय की आपल्या देशाची कामगारांची नव्हेच तर एकूणच उत्पादकता कमी आहे, आणि त्याचा परिणाम आपली सर्व स्पर्धाशक्ती कमी होते आणि त्यातून महागाई वाढते. महागाईचा आणि सरकारचा संबंध असा आहे की सरकारला अनेक प्रकारच्या योजना चालवाव्या लागतात की ज्याच्यामध्ये उत्पादकता फारशी नसते. जसं आता आपण अन्न सुरक्षा योजना राबवणार आहोत. गरिबांच्यासाठी अनेक प्रकारच्या योजना असतात, पण गरिबांच्यासाठीच नव्हे तर श्रीमंतांना फायदेशीर ठरणाऱ्या सुद्धा योजना आपण चालवत असतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की सरकारचा खर्च जास्त आहे, सरकारचं उत्पन्न कमी आहे. मग हे भरून काढण्यासाठी सरकार बऱ्याच वेळेला कर्ज घेतं, कर्ज थांबलं तर चलन छापतं, आणि मग साहजिकच आपल्याकडे महागाई वाढते. चलन छापतं या विषयावरती मला बोलायचं आहे, पण त्यापूर्वी समीर कुलकर्णी मी तुमच्याकडे येणार आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गेल्या काही वर्षामध्ये हा अवेअरनेस आलेला आहे की लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असते, आणि आता अगदी ज्या माणसाला 15,000 ते 25,000 30,000 पर्यंत पगार आहे, तो माणूस सुद्धा काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी या दृष्टीने बघत असतो. पण शेअर मार्केटचा त्याला खूप आकर्षण जरी वाटत असलं तरी त्याच्याबद्दल विश्वास नाहीये, कारण शेअर मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ही खूप धोकादायक आहे असे चित्र आहे. मुळात ही परिस्थिती अशी आहे का, आणि जर अशी परिस्थिती असेल तर त्याला जबाबदार कोण आहे? आता जसं आपण आता चित्र जे बघतोय 2008 सालापासून जर आपण शेअर मार्केटचा जर अभ्यास केला तर नॉर्मल जर एखादा गुंतवणूकदार जर असेल तर नॉर्मल गुंतवणूकदार म्हणणार की मला 2008 पासून काही रिटर्न्स मिळालेच नाहीत. बरोबर. आता त्याच्या दृष्टीनं तर हे एकदम 100% खरं आहे की आपण जर बघितलं सेन्सेक्स 2008 साली 21,000 झाला आणि आताचा करंट सेन्सेक्स अजून पण 20,000च्या दरम्यान आहे. तर नॉर्मल गुंतवणूकदार तर म्हणणार की मला काही रिटर्न्स मिळालेच नाहीत. सो टेक्निकली ही इज करेक्ट, बट गुंतवणूक करण्याची पद्धत जी आहे त्याच्यावरती जर त्यांनी, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की ज्याला रिसर्च जो पार्ट आहे, तर नॉर्मली गुंतवणूकदार कुठं चुकतो तर तो टिप्स आणि रुमर्स वरती काम करतो. समीर, मी अगदी मूलभूत प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा मला सांगा की मला काहीही माहिती नाही शेअर बाजाराची असं समजूया आपण, आणि मला एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे, तर शेअर म्हणजे काय तर समभाग मराठीमध्ये. तर एखाद्या कंपनीचा IPO निघतो आणि त्यावेळेला ती सांगते की आमच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, आणि मग ते शेअर बाजारामध्ये येतात. मी समजा तो शेअर 10 रुपयाचे एक 100 शेअर असे मी जर 1,000 रुपयाचे शेअर घेतले, आणि कालांतराने मला जर ते विकायचे असतील तर एक तर माझी अपेक्षा असते मी 1,000 रुपयाला घेतलेले आहेत ते आता किमान त्याचे 1,200 रुपये मिळावे. पण ज्या वेळेला मार्केट डाऊन असेल तर त्यावेळेला मात्र 1,000 रुपयाच्या ऐवजी मला 800 रुपये मिळतील किंवा 700 रुपये. बेसिकली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना एक कुठल्याही सामान्य गुंतवणूकदारांना एक लक्षात घ्यायला पाहिजे, याच्यामध्ये रिस्क आहे. तर रिस्क म्हणजे काय आहे की जसं आपण बँकेत फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो, तर बँक आपल्याला एक सर्टिफिकेट इश्यू करते की जर तुम्ही जर 10,000 रुपये ठेवले तर मी तुम्हाला 9% व्याजदराने 1 वर्षांतर त्याचे 900 रुपयाचे व्याज तुम्हाला मी देईन. बरोबर. तर दिस इज गॅरंटेड. म्हणजे ज्याला आपण पार्ट एक म्हणू की एक गॅरंटेड रिटर्न वाला एक पार्ट आहे जो आपण बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू. आणि दुसरा पार्ट म्हणजे शेअर मार्केट. तर शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये नथिंग इट इज गॅरंटेड. त्यामुळे रिस्क हा एक मूलभूत इथला एक सिस्टमॅटिक सिस्टीम मधला जो फ्लॉ आहे तो म्हणजे पहिली गोष्ट की रिस्क आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर रिस्क घ्यावीच लागेल. गॅरंटी नाही, पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन कसे पैसे मिळवता येतील हा मग पुढचा भाग झाला. तर आता नॉर्मल केसमध्ये जर एखादा IPO जर समजा आला, आता जसा काय झालं, हर्षद मेहताच्या नावामुळे अनेकांना वाटायला लागलं की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले की लाखो करोड रुपये मिळतात. पण झालं उलटच, अनेक जण अक्षरशः रस्त्यावरती आली. म्हणजे शेअर मार्केटमुळे अनेकांचं आयुष्य बर्बाद झालं. मग अशा वेळेला सर्वसामान्य माणूस आता या शेअर मार्केट पासून अलिप्त व्हायला लागलाय का? तुमचा काय अभ्यास? नाही, तसं तर नाही होत आहे. आता बेसिकली कसं आहे की मार्केट हळूहळू स्टॉक मार्केट जे आहे ते आता डेव्हलप व्हायला लागलंय. की हर्षद मेहताच्या वेळची गोष्ट काय होती की त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये ट्रेडिंग होत नव्हतं, त्यामुळे ट्रान्सपरन्सी 0 होती. तर आपण जर बघितलं तर आपल्याला रेट कळायला 2 दिवस जायचे. की समजा एक रिलायन्स किंवा स्टेट बँकेचा शेअरचा रेट आपल्याला कळायचा असेल तर मला अजून आठवतंय
त्यावेळेला ज्यावेळेला मीडिया किंवा असं काही स्ट्रॉंग नव्हतं, न्यूज चॅनल नव्हते, तर त्यावेळेला लोक लुकतुके जे आपल्या स्टेशन रोडला जे ह्याचा न्यूजपेपरचा स्टॉल आहे तिथं दी इकॉनॉमिक टाइम्स किंवा ह्याची गाडी यायची साधारण 12-1 वाजता दुपारी. अच्छा. तर त्यावेळेला लोक रांग लावून पेपर घ्यायचे, त्यात रेट बघायचा, मग मुंबईच्या ब्रोकरला फोन करायचा. तर त्यावेळेला एक डोळ्याने जे बघितलं त्यावेळेला, अर्थात आम्ही कॉलेजमध्ये होतो, पण जे त्यावेळेला डोळ्याने जे बघितलं त्याच्यामध्ये जर घ्यायचा, परिस्थिती खूपच बदलली, आता तर परिस्थिती बदलली. त्यावेळी जर शेअर घ्यायचा असेल ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता. त्यावेळी जर सर शेअर घ्यायचा असेल तर तो ब्रोकर हायेस्ट रेट कोट करायचा पेपर मधला बघून, विकायचा आपल्याला असेल तर तो लोएस्ट रेट कोट करायचा. आता ट्रान्सपरन्सी एवढी आहे की स्मार्टफोनवरती पण आपल्याला लॉग इन करून कुठलाही तुमचा ऍडवायझर ब्रोकर तुम्हाला. आणखी एक मूलभूत प्रश्न आहे की सेन्सेक्स म्हणजे काय? कारण आम्ही दरवेळी म्हणतो सेन्सेक्स वधारला, सेन्सेक्स गडगडला, कोसळला, पण मुळात सेन्सेक्स ठरतो कसा? बेसिकली काय होतं की सेन्सेक्स हा म्हणजे सेन्सेक्स काय आहे हे सांगण्याच्या आधी मला एक गोष्ट अशी एक सांगावीशी वाटते याच्यात की कुठल्याही गोष्टीला एक पॅरामीटर असतं किंवा बेंचमार्क असतो, परिमाण असतं. हा, तर सेन्सेक्स हा आपण एक बेंचमार्क म्हणून पहिल्यांदा ट्रीट करू. सेन्सेक्स म्हणा किंवा निफ्टी म्हणा. सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स, बरोबर, आणि निफ्टी इज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी. ओके. तर आपण ज्यावेळेला मार्केट वाढलं किंवा खाली गेलं म्हणणार त्यावेळेला कशाशी मोजणार आपण? म्हणजे त्यामुळे मोजण्यासाठी आपण जे बेंचमार्क लावतो ते तो सेन्सेक्स किंवा निफ्टी. त्यामुळे आपण कुठलेही न्यूज चॅनल, पेपर्स वगैरे बघितलं तर बेसिकली सेन्सेक्स किंवा निफ्टीचा बाण वर किंवा खाली आपल्याला दिसेल. तर सेन्सेक्स म्हणजे काय की साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतातल्या टॉप 30 कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन मार्केट कॅप म्हणजे ज्याला आपण म्हणू की त्यांचे नंबर ऑफ शेअर्स गुणिले त्याचं करंट बाजारातलं मूल्य, त्याला आपण मार्केट कॅप म्हणतो. अशा टॉप 30 कंपन्या मिळून हा एक सेन्सेक्स म्हणून वस्तू तयार झाली. तर या कधी कधी सेन्सेक्स हा 100, 150, 200 पण होता. हो, तिथपासून त्याची सुरुवात झाली. 1979 ला याची सुरुवात झालेली आहे. त्याला तो 100 होता आणि तिथून तो म्हणजे साध्या भाषेमध्ये ज्यांनी 1979 मध्ये 100 रुपये स्टॉक मार्केटमध्ये घातले त्यांचे आज 20,000 रुपये झाले. मग आता ह्याच्यामध्ये चारू जर आपण विचार करायला गेलो की मगाशी मी म्हटलो की रिस्क नाही आहे, पण रिस्क टू रिवॉर्डचा रेशो काय आहे? खरंय. म्हणजे असं कुठल्याही ऍसेटमध्ये नाही आहे. आता जसं आपण मगाशी इन्फ्लेशन आणि छप्पर फाड़ के मिलता है और छप्पर फाड़ के ले भी जाता है. पण म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यानं काय काळजी घेतली पाहिजे, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? सर्वसामान्य माणसाला नॉर्मली ज्यावेळेला जो एखादा नवीन गुंतवणूकदार आहे की जो मार्केटमध्ये ज्याला इनिशियली इन्व्हेस्ट करायचंय त्याच्यासाठी बेसिकली एक म्युच्युअल फंड एक चांगला रूट ठरतो. काय होतं की इनिशियल लेवलवरती कुठलाही शेअर आपण बाजारातून घेऊ शकतो. म्युच्युअल फंड आणि शेअर यात फरक आहे? हो, म्युच्युअल फंड आणि शेअर याच्यात फरक आहे. साधा फरक आहे की गाडी माझी आहे, एक तर मी ड्रायव्हर ठेवू शकतो, नाहीतर मी स्वतः चालवू शकतो. स्वतः चालवणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये येणं आणि म्युच्युअल फंड घेणं याचा अर्थ ड्रायव्हर ठेवणं. पण ऍक्सिडेंट दोघांचे होऊ शकतात. मी गाडी थोडक्यात समजा एखादा ब्रोकर आहे किंवा एखादी कंपनी आहे तर मी त्यांच्याकडे ते पैसे देणार की त्यांनी ते त्या ज्याला तुम्ही म्हणता की आता म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. म्युच्युअल फंड तुम्ही निवड करता. म्युच्युअल फंडचा एक बेसिक कन्सेप्ट काय की एक आपण असं अज्युम करू की आपण आता 3 जण इथं समोर बसलेलो आहे. आपल्या तिघांचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे, एक सिमिलर ऑब्जेक्टिव्ह आहे. सिमिलर ऑब्जेक्टिव्ह काय आहे की इक्विटीमध्ये मला पैसे घालायचे आहेत, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे घालायचे आहेत. हा तिघांचा एक कॉमन आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण नेमलं की आपण एक समजा आपण ऍक्सिस बँकेला याच्यासाठी एक फंड मॅनेजर म्हणून ऍक्सिस बँकेला नेमलं, तर आपण तिघांनी मिळून समजा 10,000 रुपये काढले आणि ऍक्सिस बँकेच्या फंड मॅनेजरकडे दिले. ते 30,000 रुपये जे फंड मॅनेजरकडे येतात, आपला ऑब्जेक्टिव्ह तर त्याला माहिती आहे की ते इक्विटीमध्ये पैसे घालायचे आणि त्यातनं रिटर्न जनरेट करायचे. मग त्याच्यासाठी तो पहिल्यांदा मार्केटमध्ये रिसर्च करेल. आपला ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी आपल्या नफ्यासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी ते रिसर्च करतील आणि त्याच्यामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करतील. आणि हे सगळं करण्यासाठी नोबडी ऑफर्स फ्री लंच, काही फ्री मिळत नाही, तर त्यांच्यासाठी ते वर्षाला काही अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज म्हणून इन्व्हेस्टर कडून घेतील. अच्छा. मग तो जो आणि मग त्याचा जे काय समजा 30,000 रुपये जे आपण घातले ते 30,000 रुपयाचे जर समजा मार्केट व्हॅल्यू आपण अज्युम करू की 3 वर्षांतर 60,000 रुपये झाली. ओके. तर इनिशियली आपण समजा आपण 10 रुपयाला जर युनिट आपण घेतलं असेल म्युच्युअल फंडचं आणि त्याची व्हॅल्यू जर डबल झाली असेल तर त्याची व्हॅल्यू 20 रुपये होणार, 30,000 ची 60,000 झाली म्हणून. ओके. तर हा मग एनएव्ही म्हणजे काय, तर एनएव्ही म्हणजे टोटल इन्कम म्युच्युअल फंडचा. तर इन्कम म्हणजे या केसमध्ये झाला आपला 60,000 रुपये वजा एक्सपेन्सेस. समजा 5,000 आले, समजा 5,000 एक्सपेन्सेस झाले असतील तर 55,000 रुपये टोटल हे झाले, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ युनिट्स इश्यूड. तर आपल्याला प्रत्येकाला समजा एक युनिट इश्यू केलंय तर 3 युनिट झाली. तर हा जो हिशोब होईल यानं एनएव्ही म्हणून फॉर्म होते की ज्याला आपण म्युच्युअल फंडच्या एनएव्हीज रोज डिक्लेअर होतात. आणि अगदी जो सर्वसामान्य माणूस आहे
पण त्याला आकर्षण आहे शेअर मार्केटचं, तर त्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यानं पहिल्यांदा कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे? खबरदारी घेताना बेसिकली काय आहे की एकतर साधे, आता जसं आपण सेन्सेक्स आणि निफ्टीवरती आता बोललो, तर सेन्सेक्स आणि निफ्टी हे स्वतःच बेंचमार्क आहेत. याला गव्हर्नमेंटने रेकॉग्नाइज केलेलं आहे, स्टॉक एक्सचेंजेसने रेकॉग्नाइज केलंय. त्यामुळे साधी सिंपल गोष्ट की ज्या माणसाला काहीही कळत नाही त्यांनी सेन्सेक्स किंवा निफ्टी डायरेक्टली बाजारात विकत घ्यावा. तशी सोय आहे म्हणजे चिंता संपली. सगळा बाजार तुम्ही खरेदी करू शकता. त्यातून होणार काय की निफ्टी 50चं जर आपण निफ्टी 50 घेतला तर याचा अर्थ काय, निफ्टी 50 मध्ये जे 50 शेअर आहेत त्या कॉम्पोनेंटमध्ये, त्या वेटेजमध्ये ते 50 सगळे शेअर मला युनिट त्या माझ्या व्हॅल्यू मध्ये आले. म्हणजे आज तुम्ही निफ्टी 6000 आहे ना, तर तुम्ही 6000 रुपयाला सगळा बाजार तुम्ही अख्खा विकत करू शकता. म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न काय राहिला की ज्याला काही कळत नाही त्यानं काही बघायची जरूर नाही. तुम्हाला ओपनली आपल्याला दिलं गेलंय की सेन्सेक्स आणि निफ्टी आहे, बाय दिस. ओके, हा सगळ्यात सोपं उत्तर झालं या गोष्टीसाठी. ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे थोडासा जो स्मार्ट इन्व्हेस्टर असेल तो कदाचित ऍडवायझर कडून ऍडवाइस घेऊन म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करेल. म्हणजे रिस्क वाईज सगळ्यात पहिला जो निफ्टीचा जो आहे, तर निफ्टी जर उद्या समजा 6000 वरनं आपण एज्युम करू की इकॉनॉमी आपली इम्प्रूव्ह झाली, आता इलेक्शन्स आहेत, समजा इकॉनॉमी इम्प्रूव्ह झाली आणि त्याच्यानंतर जर स्टॉक मार्केटला, शेअर मार्केटला जर तेजीचं वातावरण निर्माण झालं, तर निफ्टी 6000 वरनं 10000 झाला. म्हणजे मी असं म्हणत नाही की 10000 होईल, पण एक एक्झाम्पल उदाहरणार्थ बघतोय. तर जो आपण जी 6000 ला वस्तू घेतली, आता जे सर म्हटले आपल्याला, तर त्या 6000 ची वस्तूची किंमत ऑटोमॅटिक 10000 होणार आहे निफ्टीच्या बास्केटची. ओके ओके ओके. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट असेल, जो एखादा स्मार्ट इन्व्हेस्टर आहे तो कदाचित म्हणेल की मला डायरेक्ट निफ्टी नको आहे, मला असं वाटतं की मला अजून थोडासा जरा एक सेक्टोरल एक्सपर्टाईज पाहिजे. कदाचित मला बँकांमध्ये जास्त तेजी वाटते, पॉवर सेक्टरमध्ये जास्त तेजी वाटते, इंडियाची कन्झम्पशन स्टोरी आहे, त्यामुळे कन्झ्युमर मध्ये मला एफएमसीजी मध्ये जास्त तेजी वाटते. एफएमसीजी म्हणजे रिटेल वगैरे आपण जे बघतोय. ओके, बरं का समीर, वॉरेन बफेटने एक फार सुंदर सूत्र याच्यासाठी दिले. ज्या वस्तू आपल्याला नेहमी लागतात अशा वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर घ्या. उदाहरणार्थ आता हिंदुस्थान युनिलिव्हर काय विकतं, हे साबण विकतं. साधी एक त्याला एक गोष्ट म्हणजे आपण आता हे डीमार्ट, लकी बाजार किंवा स्टार बाजारला जर आपण गेलो, तुम्ही नुसतं त्या बिलिंग काउंटर पाशी उभे राहा, तुम्हाला फ्लो दिसेल की लोक किती रुपयाच्या वस्तू घेतात. तर रिसर्च म्हणजे काय, जे डोळ्यासमोर दिसतंय तोच रिसर्च आहे. ज्याला जास्त मागणी आहे ऑब्व्हियसली ती कंपनी जास्त चालते. आता पण सर, आता मला समीर जो म्हणला त्या मुद्द्याकडे यायचंय की आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आपोआपच इकॉनॉमी ग्रो होईल. काय असतो प्रकार, इकॉनॉमिक ग्रो होणं म्हणजे काय असतं? आता बऱ्याच वेळेला विकास दर याच्या बाबतीत लोकांचे गैरसमज असतात. नेमकं काय होतं? हा शब्द माहिती आहे, विकास दर हा शब्द माहिती आहे, पण म्हणजे काय विकास दर म्हणजे नेमकं काय असतं? तर साधारणपणे आपल्या देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा सगळ्या आपण तयार करतो, आपण चॅनल चालवतो, आम्ही काम करतो, शेतकरी उत्पादन करतो, या सगळ्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवांची किंमत जर आपण काढली, उदाहरणार्थ आपण एक 5 किलो सिमेंट तयार केलं, एक 50 किलो स्टील तयार केलं, गहू एक 500 टन तयार केला, या सगळ्यांची बाजार किंमत जर एकत्र केली तर ते आमचं झालं राष्ट्रीय उत्पन्न. समजा हे आमचं एक 500 कोटीचं उत्पन्न झालं. पुढच्या वर्षी आम्ही या सगळ्यांची परत बेरीज केली आणि ती 550 कोटी झाली. तर याचा अर्थ असा आम्ही म्हणतो की आमच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर 10% होता. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षी आम्ही 10% जास्त उत्पादन केलं. आता गंमत अशी आहे की समजा याच काळात तुम्ही म्हणाल की किमती पण 10% वाढले, तर तुम्ही काय जास्त तयार केलं? बरोबर, महागाई कितीतरी पटीने वाढतीये. महागाई गेल्या काही वर्षातलं जर आपण उदाहरण घेतलं, अगदी गेल्या 4 वर्षातलं उदाहरण घेतलं, तर विकास जर आपला वाढत चाललाय की कमी होत चाललाय? विकास दर आपला अतिशय चांगल्या ज्या देशांचा आहे त्याच्यामध्ये मांडला जातो. विकास दर कागदावरचा आहे की खरोखर आहे? खरोखरच आहे की जगाचीच सगळी घसरण चालू आहे, त्यामुळे त्या तुलनेत आपण कमी घसरलेलो आहोत. चीन आणि भारत हे 2च देश आहेत की ज्यांचे विकासाचे दर अतिशय चांगले आहेत. अर्थात हा चांगला असला तरी आपला विकासाचा दर गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी घसरलेला आहे आणि आता पुढच्या वर्षीचे जे अनुमान आहेत ते आणखीन कमी होण्याची शक्यता. याच्यामध्ये एक गोष्ट मी ऍड करू इच्छितो की बेसिकली आता जो आपण शेअर मार्केटच्या संदर्भात जे बोललो, तर FIIs ज्याला आपण म्हणतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, बरोबर, तर या वर्षी आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याकडे इंडियामध्ये FII ची हायएस्ट इन्व्हेस्टमेंट इंडियात झाली आहे. याचा अर्थ असा की त्यांना वास लागलेला आहे की इथं चांगला विकास आहे आणि त्याच्याशिवाय ते इथं म्हणजे परदेशी कंपन्यांना किंवा परदेशी लोकांना वाटते की भारतामध्ये चांगला विकास होऊ शकतो, पण आपला भारतीय नागरिक मात्र अतिशय निराशेच्या गर्तेमध्ये आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतीये आणि महागाईमुळे त्या माणसाचं रोजचं बजेटचं कोलमडून जायला लागले. मला आता वाटतंय सर की प्रत्येक माणसाला सुद्धा त्याच्या कौटुंबिक लेवलला एक बजेट केलं पाहिजे, अगदी केलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन की तुमच्या कुटुंबामध्ये 5 सदस्य असतील तर त्यांना सांगा की या वर्षाचं आपलं उत्पन्न एवढं असणार आहे, खर्च हे असणार आहेत, ऐन वेळेचे खर्च हे येऊ शकतात, आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया की काय घ्यायचं आणि काय नाही.
बरं. त्याच्यामध्ये असं होईल की माझा मुलगा मोबाईल मागत असेल तर तो म्हणेल की नाही आता आपल्याला छोटा कमी याचा घेता येईल, किंवा माझं जर बजेट असेल गाडी घ्यायची असेल तर गाडी आत्ता घेण्यापेक्षा याचं 10वीचं वर्ष संपू दे आपण नंतर घेऊया. असं प्रत्येक कुटुंबानं आपली लायबिलिटी काय आहे, ॲसेट काय आहे, इन्कम काय आहे आणि एक्सपेंडिचर काय, या 4 गोष्टी पहिल्यांदा लक्षात घेऊन स्वतःचं आर्थिक चित्र तयार करा. सर याच्यामध्ये फायनान्शियल लिटरसी खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी माझा प्रयत्न आहे खूप इम्पॉर्टंट की या कार्यक्रमातून हे जे काही आपण नेहमी शब्द ऐकत असतो, ही टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती असते, पण त्याचा नेमका अर्थ काय हेच माहित असत नाही. आणि आता सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं की शासनाचं जे काही धोरण असतं, कर प्रणाली असती, ही डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहेच. म्हणजे आज अगदी सर्वसामान्य नोकरदार माणसाला सुद्धा रिटर्न भरावे लागतात. सर्व्हिस टॅक्सची तर व्याप्ती इतकी वाढलेली आहे की मला वाटतं आता प्रत्येक सर्व्हिसवरती टॅक्स द्यावाच लागतो. आता फक्त तुम्ही मेलात तरच सुटला अशी त्यांनी सोय केलेली आहे. कारण मरणाचे ज्या बाबी आहेत, विशेषतः अँब्युलन्स असेल किंवा स्मशानासाठी जाणारी जी गाडी असेल, अशा प्रकारच्या फक्त 6 सेवा वगळून सर्व सेवा या आता सेवा कराच्या व्याप्तीमध्ये आहेत. त्यामुळे शासन तुम्हाला मेल्याशिवाय सोडणार नाही एवढी आता खात्री ठेवायला हरकत नाही. आणि या टॅक्सेशनचा परिणाम कळत न कळत महागाईवरती होतोच, किंवा वस्तूच्या दरावरती होतोच, आणि मग त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं बजेट कोलमडतं. मला वाटतं ही आर्थिक दृष्ट्या जी काही लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता जी आहे, त्या दृष्टीनं आपण जर या विषयाकडे बघितलं तर आपल्याला अनेक गोष्टी इंटरेस्टिंग वाटू लागतील. होतं काय की आपल्याला जी गोष्ट कळत नाही त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही, कशाला त्याकडे बघायचं म्हणून. पण माझं उलटं म्हणणं आहे की जी गोष्ट कळत नाही ती आपण जर समजावून घेतली तर आपलं रोजचं जीवन सुद्धा आणखीन सुसह्य होऊ शकेल. आणि आर्थिक साक्षरता जर आली तर चांगली इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल, चांगले रिटर्न्स कसे मिळवता येतील याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देता येईल. ही चर्चा यापुढे आपण चालू ठेवूया, पण त्यापूर्वी घ्या एक छोटासा ब्रेक. प्रतिष्ठेचं रेडी पोझिशन घर आणि आता अविश्वसनीय दर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रौप्य महोत्सवी वर्षात देत आहे 11 भाग्यवंतांसाठी खास ऑफर. नियोजित वंडर 11 मधील 7व्या मजल्यापर्यंतचे फ्लॅट रेडी आणि संधी थोडी. भाग्यवान ग्राहकांना मिळेल भाग्यशाली ऑफर. वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अन्य कोणतेही चार्जेस नाहीत. या, प्रत्यक्ष पहा, बुकिंग करा आणि लगेच राहायला या. नागाळा पार्कातील वंडर 11 मध्ये 7 मजल्यापर्यंतच्या मोजक्याच फ्लॅटसाठी ही ऑफर, तीही मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागाळा पार्क, कोल्हापूर. फोन 268-8303. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प. वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात. मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94-22-51-39-55. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन. 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गार्मेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा. 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गार्मेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. कोल्हापुरात आल्यावर आधी दर्शन श्री महालक्ष्मीचं आणि मग वळायचं अर्थातच अन्नपूर्णाकडं. महालक्ष्मी मंदिरापासून अगदी 2च पावलावर असलेलं हॉटेल अन्नपूर्णा. हॉटेल अन्नपूर्णा, जिथं शुद्ध, सात्विक आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन अल्पोपहार अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर मिळतोच. शिवाय भोजनासाठी पंजाबी डिशेस सह अप्रतिम महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा. प्रसन्न इंटिरियर सह प्रशस्त एसी डायनिंग हॉल. स्वच्छता आणि टापटीप नजरेत भरणारी. विनम्र सेवा देणारा स्टाफ आणि तृप्त करणारे शाकाहारी स्नॅक्स आणि भोजन. अन्नपूर्णा म्हणजे पोटपूजा करण्याचे सर्वोत्कृष्ट दालन. मित्रपरिवारासह शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल अन्नपूर्णा. कोल्हापुरात आल्यावर श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं. जवळच्याच हॉटेल अन्नपूर्णाला भेट देऊन तृप्त व्हावं. हॉटेल अन्नपूर्णा, भवानी मंडप जवळ, अजब पुस्तकालया शेजारी, भाऊसिंगी रोड, कोल्हापूर. प्रतिष्ठेचं रेडी पोझिशन घर आणि आता
अविश्वसनीय दर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रौप्य महोत्सवी वर्षात देत आहे 11 भाग्यवंतांसाठी खास ऑफर. नियोजित वंडर 11 मधील 7व्या मजल्यापर्यंतचे फ्लॅट रेडी आणि संधी थोडी. भाग्यवान ग्राहकांना मिळेल भाग्यशाली ऑफर. वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अन्य कोणतेही चार्जेस नाहीत. या, प्रत्यक्ष पहा, बुकिंग करा आणि लगेच राहायला या. नागाळा पार्कातील वंडर 11 मध्ये 7 मजल्यापर्यंतच्या मोजक्याच फ्लॅटसाठी ही ऑफर, तीही मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागाळा पार्क, कोल्हापूर. फोन 2688303. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प. वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 942251 3955. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र आणि शेअर बाजारातील गुंतवणूक कितपत सुरक्षित किंवा ती कशी करावी याबद्दल. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अतिशय मूलभूत आणि अतिशय बाळगूत असे प्रश्न वाटतील, पण या मूलभूत शंका किंवा मूलभूत कन्सेप्ट जेव्हा आपल्या क्लिअर होतील तेव्हा मला वाटतं की या संपूर्ण अर्थ जगताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल आणि त्याच्यामुळं आपलं रोजचं आयुष्य सुद्धा अधिक सुखद कदाचित बनू शकेल. सर, अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे, म्हणजे लहानपणापासून मला पण हा प्रश्न पडायचा की समजा आपल्याकडे आपल्या देशामध्ये केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँक ही नोटा छापते आणि नोटा वितरित करते, तर मग एखाद्या समजा सरकारी योजनेसाठी जर निधी कमी पडला असं सांगितलं जात असेल किंवा देशामध्ये गरिबी वाढतीये, मग गरिबी हटाव असं जर म्हणत असतील, तर मग केंद्र सरकार नोटा छापायचं प्रमाण का नाही वाढवत? या नोटा छापण्यावरती कुणाचं बंधन असतं का? मग नाहीतर सरकारनं नोटा छापाव्यात आणि सगळ्यांना वाटाव्यात, आपोआप गरिबी कमी होईल. एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या देशाची नोट ही त्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचं एक महत्त्वाचं लक्षण असते. या छापत असताना कशा पद्धतीने छापावेत यासाठी काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत. सुरुवातीला असा एक कालखंड होता. आंतरराष्ट्रीय नियम आहेत म्हणजे अशी कुठली संस्था संघटना आहे का की जी याच्यावरती कंट्रोल करते? निश्चितपणे. म्हणजे भारताचा रुपया, अमेरिकेचा डॉलर आणि इंग्लंडचा पाऊंड ह्या सगळ्याची किंमत कोण ठरवतं शेवटी? या सर्वांची किंमत आपणच ठरवलेली आहे. ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन झाली त्यावेळेला प्रत्येक देशाला असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या देशाचं चलन जे आहे त्याचं मूल्य सोन्यामध्ये व्यक्त करा. आणि तशा पद्धतीने प्रत्येक देशानं आपल्या 100 रुपये म्हणजे 1 ग्रॅम सोनं असेल असं आपण व्यक्त केलं आणि पाऊंडाचं देखील तसंच व्यक्त केलं. आणि ते एकदा व्यक्त झालं की समजा भारताचा 100 रुपये म्हणजे 1 ग्रॅम सोनं आणि अमेरिकेचा $1 म्हणजे 5 ग्रॅम सोनं, तर साहजिकच भारताचा 1 रुपया हा भारताचे 5 रुपये म्हणजे अमेरिकेचा $1 असं रेट त्याच्यात प्रस्थापित. पण म्हणजे तुमच्या बोलण्यात एक लक्षात आलं की सोनं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती चलनाची किंमत ठेवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. निश्चितपणे आज देखील हा घटक मानलाच जातो, पण तो किती प्रमाणात मानायचा याच्यावरती मर्यादा येऊ लागल्या. पूर्वी मी असं ऐकलं होतं की जेवढ्या नोटा छापल्या जातात तेवढ्या रुपयांचं किंवा तेवढ्या मूल्याचं सोनं कुठल्या ते एका आंतरराष्ट्रीय संस्थेला द्यावं लागतं. हे काय खरं होतं? अगदी खरं होतं. अशा प्रकारची पद्धत 1956 पूर्वी आपल्याच देशात होती की यामध्ये चलन छापत असताना 100 रुपयाची नोट छापायची असेल तर त्यासाठी काही प्रमाणामध्ये सोनं, काही प्रमाणे हार्ड करन्सी म्हणजे पाऊंड असेल, डॉलर असेल हे ठेवायचं आणि मग छापायचं. आता याच्यात फायदा काय असतो तर सरकारला अमाप तुम्ही म्हटले तसे पैसे छापता येत नाहीत. सोनं असेल, परकीय चलन असेल तरच छापता येतं. मर्यादा काय आली मग? पण हे तपासतं कोण की आमच्या सरकारकडे तेवढं सोनं आहे का हे तपासतं कोण? नाही, रिझर्व्ह बँकेची जी काही प्रतिष्ठा असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील नाणेनिधीची व्यवस्था जी आहे त्याच्याकडे ही पाहण्याची व्यवस्था यंत्रणा आहे. पण सर्वच देशांचा प्रश्न आला की अशा प्रकारे सोन्याचा एकतरी पुरवठा अतिशय कमी आहे, कारण जागतिक स्तरावरती सोन्याचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. यातनं बाहेर पडण्यासाठी सर्वच देशांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशाचं चलन आपल्या गरजेप्रमाणे छापावं. याचा अर्थ असा की आपल्या देशाला एक आधार म्हणून किमान काही सोनं आणि त्याचबरोबर परकीय चलन हे राखीव निधी म्हणून ठेवलं आणि त्याच्या आधारावरती त्या त्या देशाच्या आर्थिक गरजानुसार, उदाहरणार्थ आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 10% वाढतंय तर याचा अर्थ असा आहे की 10% आम्हाला जास्त नोटा लागणार आहेत. पण नोटा 10% जास्त लागत नाहीत, त्या 16% जास्त लागतात. याचा अर्थ असा की व्यवहार करण्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये नोटा पुरत नाहीत. जर तेवढ्या प्रमाणामध्ये नोटा नाही आल्या तर काय होईल? मंदी सुरू होईल. आणि नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तेजी आणि मंदी यातली तेजी परवडली, मंदी अतिशय वाईट असते. म्हणून ही तेजीची परिस्थिती मंद जर असेल 2%, 3%, 5% दर वाढत असतील ते सगळ्यांना चांगले असतात.
कारण त्याच्यामुळे मी मागच्या वेळेला गव्हाचं उत्पादन केलं, दुधाचं उत्पादन केलं, मागच्या वेळेला मला 100 रुपये मिळाले, आता 105 मिळाले, बरं वाटतं मला. मी आणखीन दुधाचं उत्पादन करतो, आणखीन गव्हाचं उत्पादन करतो. म्हणजे विकासासाठी थोड्या प्रमाणातली भाववाढ चांगली असते, चलन पुरवठा आवश्यक असतो. पण हा जर चलन पुरवठा मर्यादेच्या बाहेर व्हायला लागला तर मग काय होतं, सट्टेबाजी वाढायला लागते. उत्पादन करण्यापेक्षा साठा करून ठेवणं. जसं आता साखर तयार झाली, आज 29 रुपये दर आहे, पुढच्या वेळेला 50 होणार असेल तर मी आज साखर विकणारच नाही. आपोआप टंचाई जेव्हा दर जे असतील त्यावेळी मी ती मार्केटमध्ये आणीन आणि जास्ती नफा मिळवून अशी अपेक्षा. असं होतं. ते होऊ नये याच्यासाठी नेहमी भाववाढीवरती नियंत्रण ठेवावं लागतं. आणि आज असं आहे की चलन पुरवठा किती असावा, तर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न जर 1% वाढणार असेल तर 1.5% तुमचा चलन पुरवठा वाढवा, असं साधारणपणे सूत्र. प्रचंड त्याच्या मागे अभ्यास असतो. आपल्याला वाटतं पण अर्थशास्त्र हा संपूर्ण एखाद्या देशाच्या अस्तित्वाचा भाग असू शकतो. सर, मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला होता की आपण आतापर्यंत ज्या काही बातम्या ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपल्या भारताचा रुपया जो काय आहे तो रुपयाचं खूप अवमूल्यन होते. पण जगामध्ये असे काही देश आहेत का की त्यांचं जे काही चलन आहे ते रुपयापेक्षा सुद्धा खाली आहे? असे अनेक देश आहेत की आपलाच रुपया असं घसरला असं नाही. अनेक देशांची चलन प्रचंड वेगानं कोसळली. म्हणजे कसं आहे की मला जर आज मी अमेरिकेला गेलो तर मला 65 रुपये दिल्यानंतर $1 मिळतो. बरोबर. पण असे कुठले देश आहेत का की मी ₹1 दिल्यानंतर तिथलं चलन मला 10 किंवा 20 मिळतं? असं कुठले आहेत का? बरीच चलन आहेत. आणि हा गैरसमज आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे की जास्त चलन मिळालं म्हणजे ते चलन दुबळं असतं असंही नाही. एक लक्षात घ्या. उदाहरणार्थ आम्ही जर येन बरोबर व्यवहार केला तर आमच्या 100 रुपयाच्या नोटेसाठी त्यांचे 800 येन मिळतात. याचा अर्थ जपान कमकुवत आहे असा होत नाही. जपानने ठरवताना दर जो ठरवलेला आहे त्याचा तो रेशो त्या पद्धतीचा आहे. दुसरं छोटे छोटे देश आहेत, आपल्या शेजारचा पाकिस्तान असेल, ब्रह्मदेश असेल, आय थिंक रशियामध्ये सुद्धा खूप त्यांचं चलन घसरलं असं म्हणतात. अर्थव्यवस्था तुमची एकदा डिरेल झाली, घसरली की तुमचं चलन घसरतच. त्यामुळे रशियामध्ये जे काही उलथापालथ झालेली आहे, जे काही बदल झाले आहेत त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रुबलचं अवमूल्यन झालं. आणि त्यामुळे आपला भारताचा आणि रशियाचा जो रुबलमध्ये व्यवहार व्हायचा तो आपण थांबवला. तर त्याच्यासाठी आपण डॉलर घ्यायला. इकॉनॉमीचे जे मिरर आहे तो जसं सर म्हणतात त्याप्रमाणे इकॉनॉमीचा जर आपल्याला मिरर बघायचा असेल तर तो आपण आपल्या करन्सीमध्ये बघू शकतो. अच्छा. नाही, मला समीर आता सर म्हणले त्या मुद्द्यावर यायचं होतं की सट्टेबाजी, जे सट्टेबाजी आणि कमोडिटी हे आता शेअर मार्केटच्या बरोबरीनं किंवा हँड इन हँड असे व्यवहार आहेत असं म्हटलं जाते. मुळात कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय? कमोडिटी एक्सचेंज म्हणजे असं एक्सचेंज की ज्या एक्सचेंजवरती एकतर कमोडिटी एक्सचेंजवरती 2 प्रकारे ट्रेडिंग चालतं. एकतर ॲग्री कमोडिटी आणि मेटल्समध्ये. तर ॲग्री कमोडिटी म्हणजे जसं सर म्हणले की शुगर आहे, गुअरगम आहे वगैरे अशा प्रकारच्या, हळद आहे, टर्मरिक म्हणजे, तर अशा बऱ्याच प्रकारच्या पेरिशेबल कमोडिटीमध्ये पण ट्रेडिंग होतं. आणि जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे बेस मेटल्स असतील, आपले कॉपर, झिंक, निकेल वगैरे, आणि प्रेशियस मेटल्स, गोल्ड आणि सिल्वर. तर या सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये जसं ग्लोबली जर आपण बघितलं तर सगळ्या फॉरेन कंट्रीजमध्ये कमोडिटी एक्सचेंज अस्तित्वात आले. म्हणजे त्यात अगदी कॉमन लोकांना समजण्यासाठी मला असं विचारायचंय की कमोडिटी एक्सचेंज मध्ये प्रत्यक्षात ती वस्तू हातात येत नाहीच. प्रत्यक्षात ती वस्तू हातात येत नाही, फक्त कागदोपत्री. म्हणजे आज समजा सोन्याचा दर 30,000 रुपये आहे तर मी फक्त 30,000 रुपये देऊन ते सोनं बुक केलं किंवा खरेदी केलं असं दाखवायचं. आणि जेव्हा कधी त्याचा दर वाढेल तेव्हा ते मी विकून टाकायचं. जर दर कमी झाला तर माझा मग ते नुकसान झालं म्हणायचं. त्याला आपण फ्युचर्स ट्रेडिंग म्हणतो. तर फ्युचर्स ट्रेडिंग मध्ये एक लॉट आपल्याला घ्यायला लागतो. तर समजा 100 ग्रॅमचा सोन्याचा लॉट असेल तर एक लॉट आपण घेतो, म्हणजे 100 ग्रॅम सोनं आपण बुक करतो, बाय करतो. तर आता हे कशासाठी, जर आपल्याला जर वाटत असेल की बाबा पुढच्या 3 महिन्यामध्ये सोन्याचा दर वाढणार आहे तर तिथं तो सर्टन मार्जिन मनी भरून तो ट्रेडिंग तिथं करता येतं. अच्छा. पण हा जो दर वाढला तर फायदा आणि जर दर कमी झाला तर तोटा. पण आता सर्वसामान्याला देखील हा फायदा घेता यावा यासाठी पेपर गोल्ड नावाची संकल्पना आली. तर ती एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्हणजे आता तुम्हाला देखील 100 रुपयाचं सोनं काही बाजारातून आणता येणार नाही, पण तुम्हाला 100 रुपयाचं सोनं या एक्सचेंज ट्रेडेड फंडावरती घेता येतं. आणि सोनं तुम्ही कशासाठी घेता तर बरेच लोक दागिने वगैरे याच्यासाठी घेतात. ती गुंतवणूक नव्हे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ती चैन आहे आणि चैनच करायची असेल तर सोन्याची का अनेक गोष्टीची करता येते. पण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत असाल, रोखीचा परतावा म्हणून पण सोन्याकडे बघितलं जातं. अगदी पाहिलं जातं. सेफ हेवन. अतिशय सेफ. गेलो आणि सराफाच्या दुकानात सोनं पैसे मिळाले. एक साधं उदाहरण आहे की आता ज्या वेळेला आपलं सोन्याचा दर आपल्याकडे ज्या वेळेला 28,000 27,000 ज्या वेळेला झालेला तर त्यावेळेला सगळेजण लोक म्हणत होते त्यावेळेला की आता तो 22,000 येईल, 24,000 येईल, अनालिस्ट लोक म्हणत होते. पण त्यावेळेला ग्लोबल परिस्थिती एवढी वाईट होती की कुणालाही न कळता सोनं परत 30,000 झालं. आता याला 2 फॅक्टर्स होते. एक तर आपली करन्सी पण ऍक्च्युअली विचारायचं की हे सोन्याचे दर कोण ठरवतो? सोन्याचे दर हे प्रामुख्यानं बुलियन ट्रेडर्स
आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे आहेत यांची मागणी पुरवठ्यानुसार ठरत असतात मुख्यत्वे करून. आणि दुसरं असं की सोन्याची मागणी आणि पुरवठा मग कोण ठरवतं, तर सोन्याची मागणी प्रामुख्यानं तुम्ही जसं म्हटलात की एक सेफ करन्सी म्हणून, सेफ झोन म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील हेच आहे. जे सर्वसामान्य भारतीय ज्या पद्धतीने वागतो तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळे देश वागतात. सोन्याचा मोह सगळ्यांनाच असतो, मात्र तिथं त्यांचा मोह टनामध्ये नव्हे हजारो टनामध्ये असतो, आपला कदाचित ग्रॅममध्ये असेल. जेव्हा जेव्हा अडचण येते, जेव्हा जेव्हा मंदी येते, जेव्हा जेव्हा युद्ध होण्याची शक्यता असते, जेव्हा जेव्हा अमेरिकेचा घोटाळा होण्याची शक्यता असते, तेव्हा तेव्हा सोनं वाढतं. या उलट जेव्हा जेव्हा अमेरिका आता शिस्तबद्ध पद्धतीनं प्रगती करते, डॉलर बळकट होतोय, त्यामुळे पुढच्या वर्षाचे जे अंदाज आहेत, ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असे वाटते, या लोकांनी एक वर्ष आता थांबलं पाहिजे, कारण सोन्याचे दर हे 29-30 हजारच्या पलीकडे फारसे जाणार नाहीत असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला. याचं कारण असं की आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सर्वांनाच डॉलर चांगला वाटतो, डॉलर बळकट होत चाललंय. त्यामुळे पूर्वी काय होतं, डॉलर कोसळत होता, घसरत होता, त्यावेळेला डॉलरचे सगळे गुंतवणुकीचे मार्ग सोन्याकडे येत होते. पण आज संपूर्ण जगाच्या इकॉनॉमीवरती डॉलरचं राज्य आहे, डॉलरचंच राज्य आहे. आणि डॉलरचं राज्य असण्याचं कारण एकच आहे की त्याला अगदी 1950 नंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन अर्थव्यवस्था महासत्ता म्हणून उदयास आली. आणि परत सोन्याचा संदर्भ असा आहे की 1972 पर्यंत अमेरिकेनं असं आश्वासन दिलं होतं सर्वांना, तुम्ही डॉलर घेऊन या आणि सोनं घेऊन जा. पण 72 नंतर मात्र आम्ही हे मेंटेन करू शकत नाही, आम्हाला हे जमणार नाही असं अमेरिकेने एक दिवस जाहीर करून टाकलं. आणि तेव्हापासून डॉलरचा आणि सोन्याचा संबंध संपला, म्हणजे डॉलर कोरिलेशन संपलं. पण तरी देखील आंतरराष्ट्रीय जगतामध्ये डॉलरला एक महत्वाचं चलन म्हणून मान्यता आहे. त्याला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न युरोच्या स्वरूपात झाला, पण तो देखील फारसा काही यशस्वी झाला नाही. सर, जीडीपी म्हणजे काय? आपल्या जीडीपी ही संकल्पना बऱ्याच चर्चेमध्ये येते. जीडीपीचा लॉंग फॉर्म काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. याचा अर्थ माझ्या देशामध्ये, माझ्या देशाची जी काही भूमी आहे त्या भूमीमध्ये जेवढं काही तयार होतं त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, म्हणजे माझ्या देशांतर्गत तयार होणारं उत्पादन. मग गहू पिकला, साखर तयार झाली, सिमेंट तयार झालं, हे सगळ्याचं मूल्य जीडीपी मध्ये येतं. आता आणखीन काय होतं, आमच्या देशातले काही लोक बाहेर जाऊन काम करतात, त्यांचं वेतन आम्हाला मिळतं, त्यांचे नातेवाईक इथे असतात, आई वडील असतात, त्यांना जे परदेशातनं उत्पन्न मिळाले असतं ते जीडीपी मध्ये येत नाही, ते जीएनपी मध्ये येतं, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. ते राष्ट्राचं आहे पण राष्ट्रातलं नाहीये. तेव्हा राष्ट्रीय आणि राष्ट्राचं असं दोन गोष्टी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतात. आता याला ग्रॉस म्हणण्याचं कारण असं की कुठली वस्तू तयार होताना यंत्राची झीज होत असते, त्यामुळे घसारा काढावा. हा घसारा जर बाजूला काढला तर खरोखर आम्ही किती तयार केलं नेट. म्हणजे समजा मला पगार मिळाला 15,000 रुपये, पण माझं घर चालवायला 5,000 खर्च होतात, हा माझा घसारा झाला. 10,000 रुपये माझं नेट इन्कम झालं, त्या वर्षीची बचत झाली. असं याच्याकडे पाहावं लागतं. समीर, मगाशी आपण शेअर म्हणजे समभाग या विषयावरती बोललो, त्याचबरोबर आपण मगाशी आपण बोललो तो म्हणजे तुमचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल काही माहिती दिली, पण एक तर आणखी शब्द असतो बॉन्ड. हो बरोबर. बॉन्ड म्हणजे काय? बॉन्ड म्हणजे एक प्रकारचं बॉन्ड बेसिकली कोण इश्यू करू शकतं, तर बॉन्ड कुठली इन्स्टिट्यूशन किंवा गव्हर्नमेंट पण बॉन्ड इश्यू करू. सर्वसामान्य माणसाला फक्त जेम्स बॉन्ड माहिती आहे, अर्थशास्त्रातला बॉन्ड म्हणजे बॉन्ड म्हणजे थोडक्यात काय की आपण ज्यावेळेला बॉन्ड इश्यू करतो कोणीतरी, तर पैशाच्या गरजेसाठी बॉन्ड इश्यू केला जातो. बॉन्ड म्हणजे बॉन्ड मध्ये समजा मी बॉन्ड असेल, डिबेंचर असेल, अच्छा, किंवा आपली ज्याला आपण बँक सीडी म्हणतो म्हणजे कॅश डिपॉझिट असेल, कर्जरोखे असतील किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, तर हे सगळे प्रकार हे डेट मार्केटमध्ये येतात. कर्ज आहेत हे सगळे दीज आर लोन्स, आणि याच्यावरती नक्की व्याज मिळतं, बुडण्याची शक्यता कमी असते. फिक्स्ड इंटरेस्ट. मला तेच विचारायचंय की कॉमन माणसाच्या दृष्टिकोनातून बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे अधिक सोयीचं आहे का? सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. आणि आत्ताच्या म्हणजे तुमचं जे काही नवीन सगळं आर्थिक जग आहे त्याच्यामध्ये असा कुठला सेक्टर आहे की जिथं बाबा मी एक 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर मला 5 वर्षानंतर किमान 10,000 तरी परत मिळतील याची हमी आहे, शाश्वती आहे? बॉन्डमध्ये अशी शाश्वती? बॉन्डमध्ये 100% अशी शाश्वती असते. तर बेसिकली ती शाश्वती आपण आयडेंटिफाय करण्यासाठी की कुठल्या बॉन्डमध्ये पैसे घालण्यासाठी आपल्याकडे काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत भारतामध्ये. तर काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत, क्रिसिल आहे, इक्रा आहे, केअर आहे. तर या क्रेडिट रेटिंग एजन्सीज बेसिकली त्या कंपनीचं और त्या जो काही स्कीम असेल, बॉन्ड असेल किंवा आपण ज्याला त्याचं प्रॉस्पेक्टस म्हणू, त्याचं स्टडी करून त्याचं एक रेटिंग इश्यू करतात. तर AAA रेटिंग जर इश्यू केला असेल तर AAA म्हणजे इट डिनोट्स हायेस्ट सेफ्टी रिगार्डिंग टाइमली पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड द मॅच्युरिटी अमाउंट. मला एक अगदी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या काही वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक पतसंस्था किंवा सहकारी बँका या डब घ्यायला आल्या. मग त्याच्यानंतर आता सरकारनं असं की 1 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे आता.
बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं बॉन्ड मध्ये जे काही पैसे इन्व्हेस्ट करतात त्याला काही शासनाचं संरक्षण आहे का? नाही, बॉन्ड किंवा याला बेसिकली शासनाचं असं काही दोन गोष्टी असतात. सेक्युअर्ड बॉन्ड जे असतात त्यांना त्या कंपनीच्या मालमत्तेची हमी असते. दोज आर बॅक्ड बाय ऍसेट्स, बॅक्ड बाय ऍसेट. आणि अनसेक्युअर्ड जे असतात त्यांना अशा कुठल्याही प्रकारची हमी नसते. पण त्यांचे म्हणजे बॉन्ड खरेदी करताना ते सिक्युअर्ड आहेत की अनसिक्युअर्ड आहेत हे आधी पहिल्यांदा माहिती करून घेतलं पाहिजे. आता तुम्ही जे म्हणताय त्याच्याप्रमाणे इन्शुरन्सचा जो काही याला तुम्ही जर म्हटलात की याला इन्शुरन्स आहे का, तर असं काही याला काही इन्शुरन्स नाही. याला काही इन्शुरन्स तर कारण ही प्रायव्हेट कंपनी कुठली इश्यू करते किंवा गव्हर्नमेंट इश्यू करतं आणि हे ह्याच्यामध्ये काही ट्रेडेबल बॉन्ड्स असू शकतात की जे बाजारामध्ये ट्रेड होतात, ते डीप डिस्काउंट असतात त्याच्यामध्ये. पण सर मग ही भीती नाही याच्यामध्ये किंवा हा खूप मोठा धोका नाहीये की सर्वसामान्यांची यातनं लूट होऊ शकत नाही? नाही, याच्यामध्ये लूट होत नाही, फसवणूक होत नाही. याचं कारण असं आहे की बॉन्ड्स इश्यू करत असताना त्याच्यासाठी ज्या काही चाकोरीबद्ध पद्धती आहेत त्याच्यामध्ये त्या कंपनीचं पूर्ण मूल्यांकन केलं जातं. खाजगी आणि सरकारी दोन्हीचे बॉन्ड्स असतात आणि हे बॉन्ड्स खरेदी करत असताना देखील ते सर्वसामान्यांच्या कक्षेत असावेत असे 1,000 रुपयेच्या पटीमध्ये दिले जात असतात. दुसरं महत्वाचं असं की जर मगाशी म्हटलं तसं ते फुल्ली सेक्युर्ड असतील तर कुठलीच चिंता नाही. दुसरं महत्वाचं असं की त्यांचे जर मार्केटचं स्टँडिंग चांगलं आहे, जसं आता लार्सन अँड टुब्रो असेल किंवा आता श्रीराम ट्रान्सपोर्टने अशा प्रकारे बॉन्ड इश्यू केले आणि त्याच्याबरोबर आता अनेक प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या देशामध्ये रस्ते चांगले पाहिजेत, रेल्वे चांगले पाहिजेत, याला पैसे कोणी द्यायचे? तर याला पैसे आपण सरकारलाच आपण कर्ज देतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 9%, 10% आणि सरकार त्यासाठी आपल्याला काही बेनिफिट्स देतं. त्याच्यामध्ये आता टॅक्स बेनिफिट देतं की त्याच्यावरचं जे इन्कम आहे ते एंटायरली टॅक्स फ्री इन्कम मिळतं. आता हुडकोचे बॉन्ड आता जे सध्या चालू आहे त्याला 8.76% टॅक्स फ्री इंटरेस्ट रेट आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, टॅक्स फ्री इंटरेस्ट याचा अर्थ त्याच्यामध्ये साधारणपणे 3 ते 4% आपलं टॅक्सचं उत्पन्न वाचलेलं असतं. म्हणजे 8% हा जर टॅक्स फ्री असेल तर खरं मला 12% मिळालं. इफेक्टिव्हली जसं सर म्हणतात तसं जर 8.9% जर समजा आपल्याला टॅक्स फ्री जर रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्याचा आणि जर कोणी हायेस्ट टॅक्स ब्रॅकेट मध्ये असेल 30%च्या तर त्याचा इफेक्टिव्ह प्री टॅक्स रेट ज्याला आपण टॅक्सच्या आधीचा रेट म्हणतो तर तो जर आपण कम्पेअर केला तर तो इट कम्स टू ऑलमोस्ट 13%ची एफडी जर आपण ठेवली असती तर त्याच्यावर 30% टॅक्स भरला तर एवढेच रिटर्न मिळाले असते. सर मला वेळ संपत चाललाय, मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचंय की आपण दरवर्षी बजेटच्या दरम्यान भेटतो बोलतो, पण मला सांगा की आता येणाऱ्या वर्षभरामध्ये आणि गेल्या वर्षभरामध्ये यांचा तुलनात्मक जर अभ्यास केला तर भारताची सध्याची आर्थिक स्थिती ही आशादायक आहे की निराशादायक आहे? निश्चितपणे आशादायक आहे. याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की जगाच्या संपूर्ण बाजारपेठेचा जरी विचार केला तर भारताची एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. दुसरा भाग असा की पण सर भारतीय बाजारपेठेमध्ये दर वाढतायत, महागाई वाढते, ही जी सर्वसामान्याचं जे दुखणं आहे त्याच्याबद्दल काय? सर्वसामान्य माणसाला तुम्ही म्हणताय की खूप चांगली परिस्थिती आहे, पण माणूस तर म्हणतोय महागाईचं कंबरड मोडले. महागाई आहे पण त्याचा दुसरा भाग असा आहे की महागाई ही नेहमीच वाईट असते. म्हणजे महागाई होतीये पण उत्पन्न कमी होत चाललेलं आहे. उत्पन्न काही गटांचं कमी होत चाललंय, सर्वांचंच कमी होत नाही. महागाईमध्ये नेहमी पुन्हा तो मुद्दा आला, काही गटांचं उत्पन्न वाढतंय त्यातनं पुन्हा ती जी काही एक दरी आहे ती वाढत चाललेली आहे ती कमी झाली पाहिजे. त्याच्यासाठी 2 गोष्टी आपण केल्या आहेत की प्रत्येकाला किमान दररोजचं जे काही लागतं ते अन्न सुरक्षितपणे मिळालं पाहिजे, निवारा सुरक्षितपणे मिळाला पाहिजे. ही बाब एकदा झाली तर ही मोठी क्रयशक्ती बाजारात येत असते. आपण अन्न सुरक्षेकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहूया की या लोकांच्या हातामध्ये आता जे पैसे येतील ते पैसे बाजारात येणार आहेत. समजा एखादा कामगार असेल त्यांना आशा करूया नाही बेसिकली बाजारात कुठल्या प्रकारच्या बाजारात येते. आता एक चारू मला या गोष्टीमध्ये एक ऍड कराविषयी एक गोष्ट जी वाटते त्याच्यामध्ये इंडियाची जी भारताची जी कन्झम्पशन स्टोरी आहे ती खूप मोठी आहे, ती खूप मोठी आहे. त्यामुळे कन्झम्पशन स्टोरीला आपण इग्नोरच करू शकत नाही. कन्झम्पशन पॉवर खूप आहे परंतु त्याचबरोबर म्हटलं जसं की अर्न करण्याची म्हणजे कमाई करण्याचे साधनं किंवा मार्ग किंवा स्त्रोत हे मर्यादित आहे. आपण एखाद्या माणसाला जर 15,000 रुपये महिन्याला पगार असेल तर तो पगार 15,000वरनं 2 वर्षामध्ये जास्तीत जास्त 16,000 किंवा 17,000 होतो. परंतु 15,000च्या अगेन्स्ट जर त्याचा खर्च 10,000 असेल तर 2 वर्षामध्ये त्याचा खर्च मात्र 10,000वरनं 15,000 झालेला असतो. म्हणजे महागाईचा दर वाढत चाललेला आहे आणि उत्पन्नाचे मार्ग मात्र नाही याला मर्यादित राहिले. आता याला इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये जर आपण ज्याला उत्तर द्यायचं असेल तर याला इक्विटी हा एकमेव मार्ग आहे. कारण ज्याला आपण शेअर मार्केट जे परत आपण शेअर मार्केटकडे येतोय की आपण जर मागच्या जर 1970 पासूनचा जर आपण अभ्यास केला तर इक्विटी म्हणजे शेअर मार्केट मधला आपण सेन्सेक्स किंवा निफ्टी आपण आपल्या एक्झाम्पलसाठी पकडू तर या इक्विटीने म्हणजे सेन्सेक्स किंवा निफ्टीने आतापर्यंत प्रत्येक सेगमेंट्समध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये आउट परफॉर्म केलेला आहे सगळ्या इन्फ्लेशनला पण. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मग ते सोनं असू दे शेअर्स असू दे बीटा ज्याला आपण म्हणतो त्यातला जो चढ उतार असतो तो चढ उतार सोन्याच्या बाबतीत प्रचंड आहे, मोठा आहे.
त्या तुलनेनं शेअर बाजाराचा चढ उतार जरी आपण दररोज चित्र टीव्हीवरती पाहतो, कमी झाला वाढला, कमी झाला वाढला, तरी पण 5 वर्षाची जर आपण सरासरी घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की दर 5 वर्षांनी स्टॉक मार्केट वरच्या लॉसची प्रोबॅबिलिटी 5 वर्ष जो माणूस इन्व्हेस्ट करायला तयार आहे त्याच्या दृष्टीनं इट इज ऑलमोस्ट झिरो. 5 वर्षाच्या प्रोबॅबिलिटी म्हणजे 5 वर्षाच्या तयारी पाहिजे. हो, फक्त मग तो पाहिजे 5 वर्ष, कारण अप अँड डाऊन हा इनहेरंट पार्ट आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याचा अभ्यास पाहिजे आणि धीर पाहिजे. दोन गोष्टी, पेशन्स इम्पॉर्टंट आहे. पेशन्स शिवाय तर, कारण व्होलॅटिलिटी तर इनहेरंट पार्ट आहे. आता जे वर खाली जे आपण बघतोय ते तर रोज होणार आहे. तसं झालं नाही तर मार्केट डेड झालं असंच म्हणावं लागेल. आपल्या शरीरामध्ये जसं रक्त प्रवाह फिरत असतो, आपल्या दृष्टीने फंडामेंटल आपला एक फंडामेंटल व्ह्यू घ्यायला लागेल की पुढच्या 2-3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये मला, आणि ज्यावेळेला स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना एखाद्या शेअरवरती बेट करण्यापेक्षा कंपनीवर बेट करणं इम्पॉर्टंट आहे. एकूणच मला असं वाटतंय की आर्थिक साक्षरता जितकी महत्वाची आहे आणि ती आर्थिक साक्षरता जर एकदा आली तर त्यातून मग आर्थिक सक्षमता पण येऊ शकेल. पण होतं काय की बऱ्याच लोकांना हे सगळी जी काही टर्मिनॉलॉजी आहे, हे सगळे काही शब्द आहेत, हे डोक्यावरून जातात आणि मग त्याच्याबद्दल आपण कधी विचारच करत नाही. म्हणून आज आमचा प्रयत्न होता की सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं त्याच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा खूप मोठा शब्द आहे आणि त्याच्याबद्दल खूप अभ्यास होत असतो. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य करावीच लागेल की आता काळ बदललेला आहे आणि अर्थशास्त्राच्या कुठल्याही नियमाचा बरा वाईट फटका आपल्याला कुठे ना कुठेतरी बसत असतो आणि तो डायरेक्ट इनडायरेक्ट येत असतोच. त्यामुळे आपण या सगळ्याच गोष्टींचा जर थोडासा बारकाईने अभ्यास करायचा विचार केला आणि त्याची एक सुरुवात म्हणून आज आम्ही ही चर्चा घडून आणली. आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन्ही मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.